नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यामध्ये खूप शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025चा पीक विमा भरलाच नाही आणि त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून एक वेगळी मदत मिळेल असं सांगण्यात आलं. कारण यावर्षी जो पीक विमा भरला तो खूप शेतकऱ्यांनी 60 ते 70% भरला, परंतु 20 ते 30% असे शेतकरी सापडले, 30% पेक्षाही जास्त असतील की त्यांनी पीक विमाच भरलेला नाही. मग त्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही आणि याच वेळेला राज्यामध्ये भयानक अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीने खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान जरी झालेलं असलं, त्याच्यामध्ये 60 ते 70% शेतकऱ्यांना पीक विमाही मिळणार आहे आणि त्याचबरोबर अतिवृष्टी अनुदान, रब्बी अनुदान हे सर्व गोष्टीही मिळणार आहेत आणि मिळालेल्या आहेत. मग ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही, त्या शेतकऱ्यांना फक्त अतिवृष्टी अनुदानच मिळणार की पीक विमाही मिळणार किंवा पीक विमाच्या माध्यमातून दुसरी काही वेगळी मदत मिळणार, अतिरिक्त मदत मिळणार का? हा प्रश्न खूप जिल्ह्यामध्ये गाजलेला होता आणि ह्या प्रश्नाबाबत नेमकं कुठला निर्णय घेतला गेलेला आहे का? याबाबत नेमकी पार्श्वभूमी काय काय नियोजन झालं, याबाबत कुठल्या गोष्टी घडल्यात का? या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, यावर्षी खरं तर सर्वच्या सर्व 100% शेतकऱ्यांनी पीक विमा भरणं अपेक्षित होतं. परंतु खूप शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आणि काही शेतकऱ्यांनी पीक विमाच यावर्षीचा काढलेला नाही. कारण त्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याची कारणं आपण यावेळेसही अगोदरही सांगितलेली आहेत की त्यांनी अडचणीमुळं असो, सतत न येणारा पीक विमा असो आणि 2 ते 3 वर्ष सलग पीक विमा हा 1 रुपयात होता आणि यावर्षी पैसे भरायचा पीक विमा असल्यामुळं खूप शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली. पण तुम्हाला एवढे तर निश्चित कळालं की पीक विमा न भरल्यामुळे किती तुमचं नुकसान होऊ शकतं हे तर तुम्हाला समजलेलंच असेल. कारण आजची परिस्थिती जर पाहिली गेली शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना अतिवृष्टी अनुदान येईल, रब्बी अनुदान येईल, पीक विमाही प्लसमध्ये येईल. परंतु तुम्हाला फक्त अतिवृष्टी अनुदान घेऊनच बसावं लागणार आहे. परंतु त्यावेळेस काही जिल्ह्यातून अशा बातम्या येऊ लागल्या की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा अडचणीमुळे काढलाच नाही, त्या शेतकऱ्यांना एक वेगळी मदत दिली जावी, वेगळी मदतीबाबत निर्णय घेतला जावा, अशा खूप बातम्या घेतल्या गेल्या. परंतु इतर काही जिल्ह्यामध्ये कुठल्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या. परंतु धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्ये पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांना एक वेगळी मदत देण्याचा निर्णय जिल्हा नियोजन समितीमध्ये घेण्यात आलेला होता. मग त्या नेमकं जिल्हा नियोजन समितीमध्ये घेतलेला निर्णय, त्याचं पुढे काय झालं, त्याबाबत कुठली अपडेट आहे का? त्याबाबत कुठली राज्य सरकारकडून अथवा जिल्हा नियोजन समितीकडून काय पावलं उचलली गेलीत का? तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025मध्ये ज्या अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून, जिल्हा नियोजन समितीकडून एक चांगलं पीक विमा जरी नसेल तर एक चांगली मदत मिळणं अपेक्षित आहे. कारण त्या शेतकऱ्यांचं जेवढं नुकसान झालेलं होतं, पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचंही असो, पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्यांचं असो, नुकसान दोन्ही शेतकऱ्यांचं झालं. परंतु पीक विमा न भरलेल्याच्या चुका इतक्याच झाल्या की त्यांनी पीक विमाच भरला नाही. शेतकरी मित्रांनो, खरं तर राज्य शासन, जिल्हा नियोजन समिती असो, मदत व पुनर्वसन खाता असो, या सर्व खात्याकडून या शेतकऱ्यांची दखल घेणं गरजेचं आहे. मग धाराशिव जिल्ह्यामध्ये जे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला, मग त्या निर्णयाचं पुढे काय झालं, तर शेतकरी मित्रांनो, अजून तरी त्या निर्णयाबाबत कुठलीही अपडेट नाही आहे.
कारण त्या निर्णयाची अपडेट होणं गरजेचं होतं. त्याबाबत राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीकडून अपडेट देणं गरजेचं होतं. त्याबाबत पावलं उचलणं गरजेचं होतं. परंतु त्याबाबत अजून काहीही निर्णय पीक विमा न भरलेल्या शेतकऱ्याबाबत झालेला दिसत नाही. त्यामुळे सध्या तरी धाराशिव जिल्ह्यातील असो, इतर राज्यातील असो, या शेतकऱ्यांना पीक विमा न भरल्यामुळं त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई, अतिरिक्त नुकसान भरपाई मिळेल अशी अपेक्षा सध्या तरी कुठे दिसत नाही. आता ह्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या जरी असल्या तरी राज्य सरकारनं याबाबत एक निश्चित पाऊल उचलणं गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना एक मदत देणं गरजेचं आहे. कारण नुकसानीतून पुढे येत असताना शेतकरी त्या शेतकऱ्यांना एका चांगल्या मदतीची अपेक्षा असते आणि ती मदत राज्य शासनाकडून करणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, कारण इतरही शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं नाही आहे. ज्यावेळेस पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेस राज्य शासनाने याबाबत योग्य ती भूमिकाही घेणं गरजेचं आहे. तसं जर पाहिलं गेलं शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच भरलेला नाही त्या शेतकऱ्यांना पीक विमा राज्य सरकार कसं देऊ शकेल? कारण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून अजून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात नाही. खरीप 2025 असो, खरीप 2024 असो, या सर्व सीझनचा जो पीक विमा आहे तो पीक विमा राज्य सरकारकडून देणं गरजेचं आहे. त्यालाच सध्या लेट होताना दिसत आहे. त्याबाबत इतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही त्या शेतकऱ्यांना राज्य सरकार पीक विमा कसं देऊ शकेल असाही महत्त्वाचा प्रश्न पडतो आहे. परंतु निश्चित ज्या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यामध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला, जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली, तशी इतरही जिल्ह्यामध्ये बैठक होणं गरजेचं होतं. जरी आता नाही झालेली असली तर पुढच्या काळात होणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पीक विमा वाटप सुरू होईल त्यावेळेस राज्य शासनाकडून याबाबत अपडेट घेणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाच काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून एक वेगळी मदत, वेगळं पॅकेज देणं गरजेचं आहे. तरच त्या शेतकऱ्याला एक चांगला आधार मिळू शकेल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा हाच प्रयत्न केला शेतकरी मित्रांनो, की धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2025चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी काढलाच नाही अशा शेतकऱ्यांसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये एक बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. जिल्ह्याचे खासदार असो, सर्व आमदार असो, सर्वांनी मिटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आला की त्यांना एक वेगळी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्याबाबत राज्य सरकारनं कुठलीही पावलं उचललेली सध्या तरी दिसत नाही. त्यामुळं खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, मग तो धाराशिव जिल्हा असो व राज्यातील इतर जिल्हे असो, त्याबाबत कुठलीही अपडेट नाही आहे. त्यामुळं सध्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो व इतर शेतकऱ्याबाबत जर कुठली अजून अपडेट आली तर निश्चित आपण चॅनलवर व्हिडिओ देऊ. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.